एक महत्त्वाची बातमी समोर येते। बारामतीत सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट झाल्याची माहिती। एक महिला आणि 2 लहान मुलं यात गंभीर जखमी झालेत। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बारामती शहरातील कसबा परिसरातील साठेनगर या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत एक महिला आणि 2 लहान मुलं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सेफ्टी टँकची नियमित साफसफाई न झाल्याने त्यात ज्वलनशील वायू साचून हा स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। विकास, काय सविस्तर माहिती? नक्कीच लागले। काल रात्री बारामती शहरातील कसबा परिसरातील जो साठेनगर जो भाग आहे या भागातील जी सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा भीषण स्फोट झाला। भीषण स्फोटमध्ये तर एक महिला आणि 2 मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती त्या ठिकाणी आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी या सगळ्यामध्ये झाली नाही। मात्र या एका महिलेला आणि 2 मुलांना परत खासगी दवाखान्यामध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते। खरं तर आपण स्थानिक लोकांशी ज्यावेळेस बातचीत केली त्यावेळेस स्थानिक लोकांकडून असं सांगण्यात आलं की त्यांची जी नियमित साफसफाई न झाल्यामुळे त्याच्यामध्ये जो मिथेन हा गॅस असतो हा मिथेन गॅस बाहेर काढण्यासाठी कुठेही त्या ठिकाणी जागा राहिली नाही आणि यामुळे खरं तर मिथेन हा ज्वलनशील वायू मानला जातो आणि यामुळे त्यांचा स्फोट झाला असा अंदाज त्या ठिकाणी त्यांच्याकडून वर्तवण्यात येतो। एकंदरीत या सगळ्या घटनेमुळे बारामतीचे नगरसेवक असतील, स्थानिक प्रभागातील मुख्याधिकारी असतील ज्यांनी त्या ठिकाणी तात्काळ भेट दिली आणि त्यांच्याशी त्या ठिकाणी माहिती घेतली। मात्र या प्रक्रियेमुळे नगरपालिकेचा जो हलगर्जीपणा आहे हलगर्जीपणा पुन्हा एकदा त्या ठिकाणी चव्हाट्यावाल्यांची चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। एकंदरीत तिथले जे काही स्थानिक नागरिक संतप्त झाले होते। येणाऱ्या कालावधीमध्ये या प्रश्नाचा तोडगा काढला नाही तर आम्ही रस्त्यावर येतो असा इशारा तर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला। यामुळे प्रशासन या सगळ्या प्रक्रियेकडे सातत्यानं अशा घटना त्या ठिकाणी होत आहेत। प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे? कारण तो जो भाग आहे तो पूर्ण मागासवर्गीय लोक त्या ठिकाणी राहतात। असं असताना एकीकडे बारामतीचा विकास हा संपूर्ण राज्याला दाखवला जातो तर दुसरीकडे बारामतीच्या विकासाची ही बाजू येणाऱ्या काळात खरं तर अशी घटना घडू नये या अनुषंगाने आता प्रशासनाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे। तुर्तास धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।